स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. 2025 मध्ये मिळालेला तुमच्या अतिशय उत्तम प्रतिसादानुसार आपण आता 2026 ची काउन्सिलिंगची जी बॅच आहे ती पण स्टार्ट करत आहोत आणि तुम्हाला फ्री यूट्यूबवरती मटेरियल वगैरे सर्व काही 2026 MST CET साठी आपण प्रोव्हाइड करण्याची एक मदत आपल्या मराठी माणसांना, मराठीच्या विद्यार्थ्यांना एक मदत म्हणून आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर सुरुवात करूयात आपल्या या आजच्या या नवीन व्हिडिओला. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे? इम्पॉर्टंट डॉक्युमेंट फॉर MST CET 2026 फॉर बोथ PCB अँड PCM. दोन्हीसाठी आपल्याला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट काय आहेत ते पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर आहे टाईम मॅनेजमेंट. तुम्ही आता CETचे पेपर जे आहेत ते बोर्डच्या पेपर नंतर लगेच आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, अभ्यास कशाप्रकारे करायचा आहे, हा पण व्हिडिओ आपण घेणार आहोत. टाईम मॅनेजमेंटचा हा व्हिडिओ आपण याच्यामध्ये घेणार नव्हतो, पण गेल्या वर्षी जो प्रतिसाद मिळाला तुमच्याकडनं, जे अपेक्षेपेक्षा जास्त जो तुमचा प्रतिसाद भेटला आहे, त्यावरनं की विचार केला की टाईम मॅनेजमेंटचा ह्यावर्षी पण एखादी व्हिडिओ बनवला पाहिजे. ठीक आहे. तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या या आपण इंजिनिअर्स यूट्यूब चॅनलवरती. आपण पूर्णपणे मराठीमध्ये आपली माहिती जी आहे ती देत आहोत. आपले चॅनल पूर्णपणे मराठी माणसांसाठी आहे. इंग्लिश किंवा हिंदी काहीही नसून याच्यावरती पूर्ण आपण मराठीमध्ये तुम्हाला समजेल अशा रीतीने व्हिडिओज वगैरे बनवणार आहोत. कॉलेजची रिव्ह्यू सीरीज आहे, तुम्ही ते पण जाऊन पाहू शकतात. वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते आपण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, ते पण तुम्ही जाऊन पाहू शकतात. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. तर पहा, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट काय काय आहेत. तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठीचे डॉक्युमेंट आहेत ते मी सांगणार आहे. प्लस त्याच्यामध्ये हे जे इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट प्लस आपले जे ॲडमिशन डॉक्युमेंट आहेत ते दोन्ही पण आपल्या यामध्ये इन्क्लूड आहेत. पहिलं सुरू पासपोर्ट साईज फोटो लागेल तुमचा. एक छोटासा पासपोर्ट साईज नसेल तर काढून ठेवा, कारण आत्ताच नाही तर हा ॲडमिशनच्या वेळेस, ॲडमिशन झाल्यानंतर तुमचा कोणता फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस आणि आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही पासपोर्ट साईज फोटो काढून ठेवा. आधार कार्ड तर तुमचं कंपल्सरी सर्वांचं माझ्या मते असेलच. जर नसेल तरी पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर आय डी यापैकी एक लागणार आहे. हां, आणि पॅन कार्डवरती किंवा हे जे बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत अल्टरनेटिव्ह, त्याच्यावरती तुमचा फोटो असणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. जर आधार कार्ड तुमचं अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. त्यावरती नावात स्पेलिंग मिस्टेक नको आहे किंवा तुमचं डेट ऑफ बर्थ त्याच्यात स्पेलिंग मिस्टेक नको आहे. फोटो जो आहे तुमचा आधार कार्डचा तो अपडेटेड पाहिजे, की जुना लहानपणीचा फोटो तसा चालणार नाही. अपडेटेड आधार कार्ड तुम्ही करून घेतला पाहिजे. आता रजिस्ट्रेशन झालं तुमचं, तर तुमचं नंतरचे जे डॉक्युमेंट जे लागणार आहे ते आता सांगून ठेवतो. तुम्ही जर काढून ठेवले तर काही अडचण नाही. कारण हे जे डॉक्युमेंट आहेत ते 1 वर्षासाठी चालतात. ठीक आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल तुमचं, इन्कम सर्टिफिकेट लागेल, EWS सर्टिफिकेट लागेल. जर तुमचा कोणता गॅप असेल 12वी नंतर आणि नंतर तुम्ही CET देतायत, तर ते गॅप सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट आणि एक आहे आणखीन एक कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणून भेटतं, ते पण तुम्हाला लागेल. जे आता मुली आहेत, मुलींसाठी गव्हर्नमेंटने जी फीस माफ केली आहे, त्यानुसार तुमचं कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं हे आवश्यक आहे. तरच तुमची फीस जी आहे माफ होईल. त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, की कोणत्या विद्यार्थ्यांना फी माफ होते, कोणत्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू होते आणि कोणत्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू होत नाही. कोणत्या विद्यार्थ्यांना फी माफ होत नाही. ह्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना फी माफ होईलच याची गॅरंटी नसते. कारण जे विद्यार्थी आहेत आपल्या कॅपमधून गेले त्यांचीच फी माफ होते, त्यांना स्कॉलरशिप लागू होते. जे विद्यार्थी मॅनेजमेंट थ्रू गेले आहेत त्यांची फीस माफ होत नाही. त्यांना जे कॉलेज जे अलॉट झालं आहे, त्या कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागते. एकही स्कॉलरशिप त्यांना भरता येत नाही. हा व्हिडिओ आपण बनवूयात नंतर. कारण जेव्हा ॲडमिशन प्रोसेस होईल तेव्हा तो उपयोगी पडेल. पण ॲडमिशन प्रोसेसच्या अगोदर आपल्याला हे जे आहे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी लागणारे ते आपण आता सांगणार आहोत. कारण ॲडमिशन प्रोसेस तुमची नियर अबाउट जो ऑगस्टमध्ये जेव्हा कॉलेज चालू होईल म्हणल्यानंतर त्याच्या 2-3 महिन्या अगोदर जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती चालू होते. त्याच्यामुळे तेवढी काही घाई करणार नाही आपण, निवांत जाऊयात. त्याच्यानंतर पहा आता आहे टाईम मॅनेजमेंट.
हा जो मुद्दा आहे, हे जे स्लाईड आहे, तुम्ही थोडंसं मन देऊन, ध्यान देऊन ऐका. कारण ही जी स्लाईड आहे ती खूप, खूप, खूप इम्पोर्टंट होणार आहे सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी जे 2026 ची सी देणार आहेत. ठीक आहे. तर टाईम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय पहा तुमचं देअर इज नो गॅप बिटवीन बोर्ड एंड सी तुमच्या बोर्ड आणि सी-ई-टीमध्ये म्हणजे नो गॅप म्हणजे आता काही जण म्हणते, "सर आहे ना 10 दिवसाचा गॅप, आहे ना 15 दिवसाचा गॅप." हो, आहे. 10-15 दिवसाचा गॅप आहे. पण ह्या अगोदर ज्या सी-ई-टी व्हायच्या आहेत, वर्षातनं एकदा जी सी-ई-टी व्हायची 25, 24, 23 व्हॉटएव्हर त्याच्यामध्ये जो गॅप आहे, तुमचा जो गॅप आहे तो 2 ते 3 महिने असायचा. म्हणजे तुमचं बोर्ड झालं अ, मार्चमध्ये जर बोर्ड झालं, एप्रिल-मेमध्ये तुमची सी-ई-टीची एक्झाम असायची. त्याच्यामुळे तुम्हाला 1 ते 2 महिने भेटायचे. आता तुम्हाला तेवढा टाईम भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, बोर्डचं बोर्डची जी तयारी करताय तुम्ही त्याच्या सोबतच सी-ई-टीची तयारी करायची आहे. यू शुड हॅव टू प्रिपेअर फॉर बोर्ड एंड सी-ई-टी. बोर्ड आणि सी-ई-टीची दोन्हीची पण तयारी तुम्हाला करायची आहे. कारण काही जण म्हणतील, "हां, चला 10 दिवस आहेत. त्या 10 दिवसात मी करेन." नाही होणार. 10 दिवसात तुमचं काहीच अभ्यास नाही होणार. तुम्हाला 10 दिवस तर नुसते रिव्हिजनला द्यावे लागतील. ठीक आहे. फोकस ऑन सेल्फ स्टडी. तुमचं जे सेल्फ स्टडी आहे ते वाढवा. सेल्फ स्टडीचं जे टायमिंग आहे ते वाढवा. डू रिव्हिजन इन्स्टेड ऑफ क्लासेस. पहा आता आता ह्या सध्याच्या जे टायमिंगला तुम्ही जर क्लासेस करत बसलास तर ओके. पण जेव्हा तुमचे बोर्ड्स जवळ येतील किंवा सी-ई-टीची एक्झाम जवळ येईल, तेव्हा तुम्ही जर क्लासेस करत बसलात, तर तुम्हाला तसं करून चालणार नाही. का त्याचं कारण सांगतो. तुम्ही जर क्लासेसमध्ये गेला, क्लासेसमध्ये काय शिकवणार? तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी शिकवणार. म्हणजे जे झालंय, तुमचं जर समजा आता 90% सिलेबस झालाय, पेपरच्या जवळ-जवळ आलात, पेपर जवळ-जवळ आले, तुमचा 90% सिलेबस क्लासेसमध्ये शिकून झालेला आहे. क्लासेसवाले काय करणार? ते राहिलेले 10% त्याच्यावरती फोकस करणार. त्याच्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, सेल्फ स्टडी करून झालेल्या 90% जो तुमचा सिलेबस आहे त्याच्यावरती तुम्ही रिव्हिजन करत बसा ना. तुमचा अजून बेसिक जे आहे तो पक्का होईल. समजतंय का? त्याच्यामुळे तुम्हाला आता तुम्ही जाऊ शकतात क्लासेसला वगैरे, पण जेव्हा पेपर वगैरे जवळ येतील ना, तेव्हा तुम्ही क्लासेस जाणं बंद करा. कारण तुमचं जे आतापर्यंत जे क्लासमध्ये जे झालेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही जर रिव्हिजन केली, तर तुमचा नक्कीच स्कोर हा पूर्णपणे हाय जाण्याची चान्सेस आहेत. कारण त्या 10% वरती तुम्ही भर देण्यापेक्षा झालेल्या 90% वरती जर रिव्हिजन केली, तर तुमचा स्कोर नक्कीच वाढेल, असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमची इच्छा. सपोज यू हॅव 8 अवर्स इन अ डे, डू 6 अवर्स बोर्ड अँड 2 अवर्स सी-ई-टी. ठीक आहे. डू सी-ई-टी प्रिपरेशन रेग्युलरली. ठीक आहे. आता तुम्ही धरून चला, की तुमच्याकडे दिवसातले 8 घंटे आहेत. ठीक आहे. आता सर काही जण म्हणते, "सर क्लास आहेत, कॉलेज असतं किंवा हे असतं, ते असतं, इकडे जावं लागतं, तिकडे जावं लागतं." हां, ठीक आहे. चला, मानून चला तुमच्याकडे दिवसातले 8 घंटे आहेत. बाकीचं सगळं सोडून. मग त्या 8 घंट्यामधले तुम्हाला काय करायचं? 8च्या 8 घंटे तुम्हाला बोर्डसाठी द्यायचा आहे का? नाही. कारण तुम्हाला नंतर जे आहे, ते बोर्डसाठी तुम्हाला टायमिंग भेटणार नाही. त्याच्यामुळं सी-ई-टीसाठी तुम्हाला टायमिंग भेटणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही 6 घंटे बोर्ड करा आणि 2 घंटे सी-ई-टीचा अभ्यास करा. सी-ई-टीचा जे प्रिपरेशन आहे, सी-ई-टीचा जो अभ्यास आहे, तुम्ही रेग्युलरली करा. कारण नंतर तुमच्याकडे हातामध्ये टाईम नाहीये. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतोय, सी-ई-टीचा जो अभ्यास आहे, तो रेग्युलरली करा. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढंच मी तुम्हाला सांगायचं आहे, की सी-ई-टीचा जो अभ्यास आहे, तुम्ही मन लावून व्यवस्थितपणे करा. काही अडचण वगैरे आली, तर तुम्ही कमेंट करू शकतात. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2026 ची जी WhatsApp लिंक आहे, ती आपण दिलेली आहे. WhatsApp चॅनल ग्रुप आहे, त्याच्यावरती तुम्हाला नवनवीन अपडेट वगैरे भेटून जातील. जर ती लिंक क्लिक होत नसेल, तर कमेंटमध्ये तिथंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक WhatsApp नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही हाय किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त WhatsApp करा, कॉल वगैरे त्याच्यावरती ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत. ठीक आहे. तर त्याच्यावरती तुम्ही हाय वगैरे करून तुम्हाला मग WhatsAppमध्ये जॉइन केले जाईल. कारण जेणेकरून तुम्हाला बोर्ड व सी-ई-टीचे दोन्हीचे अपडेट्स त्यावरती दिले जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.